प्रायव्हेट गाडी इलेक्शन ड्युटीला. साहेब इलेक्शन ड्युटीवर आहे का? इलेक्शन ड्युटीवर प्रायव्हेट गाडी कशी काय? ही गाडी भाडे तत्वावर घेतलेली आहे का? भाडे तत्वावर? हां, खात्याने दिली ती घेतली, बरोबर आहे की नाही? हां, पण खात्याची तर गाडी नाही आहे ना स्वतःची? ठीक आहे दादा, आर सी दाखवा जरा मला, गाडीचा आर सी दाखवा. गाडी कोणाच्या नावावर आहे दादा? हां, आलम शेख. आलम शेख. आलम शेखच्या नावावर गाडी रजिस्टर्ड आहे आणि ही गाडी भाडे तत्वावर कशी काय घेतली इलेक्शन ड्युटीने? हां, इलेक्शन कमिशनर जर प्रायव्हेट पासिंग गाड्या भाड्याने घेत असेल, हा मुद्दा मी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पण उचलला होता. भाडे तत्वावर जर गाडी घेत असेल इलेक्शन कमिशन प्रायव्हेट गाड्या, तर काय उपयोग आहे? म्हणजे नियमांचा भंग हेच करणार. दादा कशी काय गाडी तुम्ही यांना दिली? बरं का दादा, गाडी कशावर दिली? का भाड्याने दिली का काय? कॉन्ट्रॅक्ट बेसवर. म्हणजे का कॉन्ट्रॅक्टने पण भाड्यानेच दिली ना गाडी, बरोबर आहे ना? प्रायव्हेट गाडी भाड्याने देते येते का? प्रायव्हेट गाडी भाड्याने देता येते का? हां, हे बघा, आर सी मागितलं, आर सी तर दाखवू शकत नाही आहेत. आता ते त्यांच्या बॅगेमध्ये शोधत आहेत, असतील, नाही अशातलं म्हणणं नाही. पण प्रायव्हेट गाडी इलेक्शन ड्युटीला कशी काय चालती आहे? मी बोललो की वाईट वाटतं, पण काय करणार? नाही, प्रायव्हेट गाडी भाड्याने देता येते का? का हो दादा, प्रायव्हेट गाडी भाड्याने देता येते का? हे बघा, हे आर सी, कळलं का? आलम शेख. वा, हे अशा प्रायव्हेट गाड्या भाड्याने घेतल्या जातात इलेक्शन कमिशनरकडनं. अशाच प्रायव्हेट गाड्या आपण भाड्याने घेऊन फिरलं की पोलीस आपल्यावर कारवाई करतात. आता इलेक्शन कमिशनरच्या या गाडीवर पोलीस कारवाई करतील का पोलीस यांना सिक्युरिटी देतील? लाज वाटते, लाज. या सगळ्या प्रकाराची लाज वाटते, लाज.